महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी मतदान अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत। निलेश लंके आणि अमोल कोल्हेंनी एक्सवर पोस्ट करून आरोप केले आहेत। नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या एका गावात मतदान केंद्रावर सुजय विखेंच्या चिन्हाचं प्रदर्शन सुरू आहे असा आरोप निलेश लंकेंनी केला। दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजंट बनून मतदान केंद्रात मनमानी कारभार करतायत असा आरोप डॉक्टर अमोल कोल्हेंनी केला। डॉक्टर अमोल कोल्हेंनी याबद्दल नेमकं काय म्हटलंय, काय माहिती दिली आहे ते पाहूया। माजी सैनिक होते आणि हे माजी सैनिकांनी खरं तर हे माजी म्हणजे सैन्य दलातले हे माजी अधिकारी होते आणि त्यांनी ते बघितल्यानंतर त्यांनी आक्षेप घेतला या गोष्टीला आणि म्हणून ते त्याला जाब विचारत होते त्या पोलिंग एजंटला। याच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं। याची रीतसर तक्रार आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आणि निवडणूक आयोगाकडे दोन्हीकडे याची रीतसर तक्रार सुद्धा नोंदवलेली आहे। पण अशा पद्धतीनं आचारसंहिता ही केवळ विरोधातल्या उमेदवारांसाठी असते का? कारण आज दुसरा एक फोटोसुद्धा मी ट्विट केला ज्यामध्ये विरोधी उमेदवारांच्या स्लिपा या वाटल्या जात आहेत। जर अशा पद्धतीने आचारसंहिता धाब्यावर बसवायची असेल तर मग आपण हा आचारसंहितेचा हा एवढा बडगा आणि या सगळ्या गोष्टी जे करतो आहोत याला काही अर्थच उरणार नाही ना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।